पंढरी तसं या तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे म्हणे अर्थ जाचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे जशी अवस्था यांची होती तशी अवस्था भगवंताची होती. काही मी त्याला भेटी लागे जेव्हा रात्रभर यांचा डोळ्याला डोळा नाही. कसं असन पंढरपूर हा मोठा प्रश्न कुठं असन, काय त्या देवाचा ठाट असन, हे सगळा विचार चालू झाला. आणि या विचारामध्ये पहाट झाली. उठले, स्नान केलं, घरातल्या पांडुरंगाला आळवणी केली. देवा आम्ही येतो, पण तुझं पंढरपूर लांबून का व्हायना दाखव आम्हाला. कारण जातीने कोण माहिती होतं आज जाता येणार नाही देव बघायला, पण लांबून का व्हायना देव पाहू दे आम्हाला. पांडुरंगाच्या चरणांना नतमस्तक झाले. घरातल्या निघाले पाटलाच्या वाड्यावर. आंब्याच्या पाट्या दोघांनी दोन डोक्यावर घेतल्या. गावातले वारकरी जमा झाले आणि त्या भजनाच्या नादामध्ये ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजनाच्या नादामध्ये निघालेत. पण आता फरक असा झाला, यांच्या डोक्यावर पाट्या असल्यामुळे यांना भजन करता, कारण हाताला पाठीला हात गुंतले होते. वारकरी पुढं वारकऱ्याच्या मागे हे चाललेले होते. पण जसं वारकरी भजन म्हणत होते तसं मुखाने यांचं भजन होत होतं. आता जी पती पत्नी घरी 3दा भजन करीत होते दिवसात, आता त्यांचं रस्त्याने 12 तास भजन व्हायला लागलं. किती तास? वारी यासाठी असते, चहा प्यायला, बिस्किटचे पुढे घरी गोळा करून आणायला, कपडे वाटले तर ते बोचक वेगळे भरायचे. गावातल्या उचापात्या तिथं, दिंडीच्या उचापात्या गावात, काय कमी पडलं ते गावात कळत आहे. आता ते युट्यूब चालू आहे सांगितलं असतं, फक्त तेवढी गोष्ट कळत नाही गावात, आहे की नाही. आता सगळं गावात कळत आहे. कोणाचं काय झालं, कोण्या भांडण्याचं, कोणासंगत भांडण झालं, कुणी कोणा म्हणून दिलं नाही, कुणी कोणा चालीत हे केलं, हे सगळं गावातल्या लोकांना. आता मी दिंडी चालक आहे म्हणून मला माहिती आहे. किती लोक वारकरी खोरीचे येत आहे की नाही. वारकऱ्यासारखे खोरीचे जात अजून जन्माला आली नाही. लई खोरीचे वारकरी. जिथं दूध भाकरी आहे का तिथं मिरची मागतील, जिथं पुरणपोळी आहे का तिथं दूध मागतील, जिथं भाकरी आहे का तिथं चपाती मागतील, आणि जिथं चपाती आहे का तिथं शिरा मागतील. हा बरोबर आहे, गोड मागतील. लई वारकरीचे. पण काय करता, त्यांना अधिकारी मोक्षाचे अधिकार नाही मोठे. निघाले रोज भजन. पहिला मुक्काम पडला. आता सगळे वारकरी गेले गावाच्या इशीच्या, पण यांना कुठं जाता येते. जातीने महार हरिजन. लक्षात ठेवा. गावाच्या बाहेर वारकऱ्यांचा हरिपाठ बाहेरून ऐकला, कीर्तन बाहेरून ऐकलं. वारकऱ्यांचं जेवण झालं. यांना कोणी विचारलं नाही तुम्ही जेवले का काय. पण गावातले काय 2-4 वारकरी होते, ते म्हणजे अरे आपल्या गावातलं जोडपं नवीन चाललंय पंढरपूरला, पाटलाचे आंबे घेऊन चाललंय. त्यांच्यासाठी नाही, निदान पाटलाचे आंबे नीट जाण्यासाठी त्यांना जेवण द्या म्हटले. मग उरलेलं खरकट दिलं नेऊन दोघांना बायका. खाल्लं दोघांनी. तेच खात होते रोज, त्याचं काय नवीन नाही. खाल्लं बाहेरच झोपले. आता ते काही लोक म्हणते मग तेव्हा पाऊस नाही लागला का, महिना वैशाखाचा होता, ध्यानात ठेवा. काय लय धोरणात नसतात काही लोक. काय म्हणजे आता काय डोक्यात आषाढी असते, पाऊस नाही कसं काय बाहेर झोपले, पाऊस नाही का, पाऊस नाही, उन्हाळ्याचा होता महिना, बाहेरच झोपायचे. झोप झाली का सकाळच्या पारी वारकरी निघाले. उठा उठा प्रभात झाली, चिंता से विठ्ठल दिन जनाची सावली, ये धावोनी स्मरताची, ये धावोनी स्मरता.
चालू. काय म्हणलं मी? गंगवळणी का ह्या? मग कधी उद्या सांगायचं ना मला. काय चालू झाला? काकडा. आणि वारकरी बाहेर आले गावाचे. हे दोघं पती पत्नी घुसले वारकरी. काकडा म्हणत म्हणत पुढचं गाव. दिवसभर भजन 12 तास. असं करता करता लवकर जातो. 14 दिवस भजन झालं. किती दिवस? 14 दिवस भजन केलं. उद्या एकादशी आहे. कोणती? वैशाख शुद्ध एकादशी. आदल्या दिवशी दशमीचा दिवस. पंढरपुराच्या बाहेर 10-15 कोस मुक्काम होता. जेवण झालं, भजन झालं, काकडा झाला, सगळं झालं, कीर्तन झालंय. वारकरी झोपलेत. यांनाही झोपायचंय. पण झोपताना नेमकं सुदामाचं लक्ष आपल्या बायकोकडे गेलं. सावित्रा दमली का? दुखत आहे का? काही? तिने सांगितलं, पाटील माय धनी 14 दिवस नाही विचारलं, आज काय विचारताय? म्हणजे 14 दिवस त्याच्या नामस्मरणातून मला दुसरं काही सुचत नव्हतं. याला वाडी म्हणतात. तू जवळ आहे माझ्या, तरी 14 दिवस मला तुझा विचार आला नाही. पण आज आता भजन बंद झालंय म्हणून विचार आलाय. धनी दुखत होतं म्हणले, दुखतंय. पण उद्याचं सुख लय मोठे म्हणले. उद्या पंढरपूर पाहायचंय मला. आणि पंढरपूर कधीच नाही पाहिलं. जे पाहायचं नाही नव्हतं डोक्यात, मग नशिबात नाही ते पाहायचंय. मग त्याच्या सुखामध्ये हे दुःख काहीच वाटत नाही. वजा झालं म्हणले. उद्या पंढरपूर पाहायचं. धनी गाव पंढरपूर पाहता येईल ना? नेमकं येईल ना पाहता. त्या पांडुरंगाचं दर्शन नाही घेता यायचं. उदास झाली थोडी. सावित्रा उदास होऊ नको. लांबून का व्हायना देव पाहता येईल याच्यामध्ये समाधान होतं. लांबून येईल ना पाहता? म्हणजे नक्की येईल पाहता. पण लांबून देव पाहिल्यावर त्याला काही मागावंसं वाटतंय. काय मागायचं सावित्रा? आता पंढरपूर तर पाहिलंय, आता उद्या पाहायचंय. आता काय राहिली इच्छा आपली? काहीच नाही. आता शेवटची इच्छा आहे. पोटाला काय नाही? बाळ नाही. एखादं मूलबाळ नाही. कारण सांसारिक माणसाची इच्छा काय असते? कुंभमेळ्यात जावा. नाही ना? मग काय असते? गोसावी व्हा. नाही ना? काय असते इच्छा? ग्रही व्हावे धनधान्य, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. कुळाचा उद्धार व्हावा, कुळ वाढावं. गृहस्थी लोकांचं याच्यामध्ये आटोक्यात असतं. संन्यासी लोकांना काय आहे की नाही? आषाढात त्याच्या संगत इच्छा पाठीवर असतं. काहीतरी कुळ वाढलं पाहिजे. माझ्या मागं लागले होते ना भीमशंभूवर. घ्या करून, घ्या करून. ऐकलं म्हणजे तुम्ही सुखी आहेत का? तुम्ही ठ्याचा खाऊ खाऊ मेले. मला कुठे ठ्याचा द्यायचा आहे की? चला, एखादा लेकरू बाळ असावं म्हणजे बर. पण सावित्रा मागू नको. का नाही मागायचं? ज्या दिवशी त्याला आपल्या नामाची, आपल्या भक्तीची त्याला काही ते लाज वाटेल, आपण घेतलेल्या भक्तीची, नामाची, आणि त्याच्या कर्जातून त्याला मुक्त व्हायचं असेल तर निश्चित तो आपल्याला एखादा लेकरू बाळ देईल. कोण म्हणतंय? सुदामा म्हणतोय. कोण्या रस्त्याला? पंढरीच्या रस्त्याला. सत्य संकल्पाचा दाता नारायण ऐका. पुन्हा जगाच्या मालकाने बोलणं ऐकलं दशमीच्या दिवशी रात्रीच. आता पंढरपूर पाहिलं ना? पाहायचं ना उद्या. पण अजून इच्छा राहिलीच का? देव म्हणतोय बरं, ती पण इच्छा तुमची लवकर पूर्ण करील. मी सांगितलं त्यांनी मनात आणलं ते झाल्याशिवाय, आणि आपण मनात आणलेलं नासल्याशिवाय. कारण आपली अवलाद अशी, आपण आपल्या मनात येते ठरवतो. पण ध्यानात ठेवा पुढचं वाक्य, आपण आपल्या मनात आहे ते ठरवतो, पण होतं ते त्याच्या मनात आहे ते. ध्यानात ठेवा. आले समज घरी होय राहणार अंक. देवाने ठरवलं उद्याच तुला लेकरू बाळ म्हणजे सुद्धा लय वेळ नाही लावित म्हणजे. चल, देवाने ठरवते तर काय कोणा देवाला काय कोणाची सही घ्यायची होती काय? झोपले दोघं नवरा बायको रात्री. एकादशी दिवशी पहाटे 3:30-4 वाजता वारकरी उठले, स्नान केलं, निघाले. काकडा भजन आता म्हणत नाही, निघाले. त्यांच्या आवाजाने यांची तयारी झाली, हेही निघाले. एकादशीचा दिवस होता, शुद्ध एकादश, वैशाख शुद्ध एकादशीचा दिवस. निघाले. पण यांना दम लागला, डोक्यावर पाट्या होत्या.
म्हणून वारकऱ्यांमध्ये यांच्यामध्ये थोडंसं अंतर पडलं. वारकरी थोडीशी पुढं आणि हे थोडे मागं राहिले. तेवढ्यामध्ये देवानी संधी साधली. जगाच्या मालकाने पंढरपूर सोडलं. ऐकता ना, कोणी एकादशी दिवशी, शुद्ध एकादशीच्या दिवशी देवाने खांद्यावर घोंगडी टाकली, हातात काठी घेतली, काठीला घोंगडं होतं देवाच्या. आणि जगाचा मालक ही दोघं जिथून चालले होते त्या रस्त्याला येऊन जगाचा मालक उभा राहिला. यांची वाट जाने विठ्ठल विठ्ठल भरोशाने भेटे विठ्ठल भरोशाने भेटे विठ्ठल. हरी पंढरीचा लागा वाटे सखा भेटे किंवा भरोशाने भेटे विठ्ठल. जगाचा मालक येऊन उभा राहिला. आता वारकरी गेले पुढं, हे राहिले माग. हे नेमके चलत चलत आले आणि यांना आता देवच होता पण वारकरी बनून आलता. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, हा खांद्यावर घोंगडी, हातात काठी, धोतर घातलेलं, मुद्रा लावलेली देवानी. आता यांना आनंद झाला. यांना वाटलं एकादशी आज कोणीतरी वारकरी आहे म्हणून आपण काय करावं, दर्शन घ्यावं. आहे की नाही. पंढरीच्या कोणा नाही अभिमान, पंढरीचा कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, डोक्यावरच्या पाट्या खाली ठेवल्या. कारण पंढरपूरच्या रस्त्याला लागल्यावर अभिमान घरी ठेवायचा असतो. घरी सून सासूच्या पाया पडते, पण पंढरीच्या रस्त्याला लागल्यावर सासू सुद्धा सुनाच्या पाया पडते. हा पंढरीचा महिमा आहे. मुलांनी बापाच्या पाया पडावं हे शास्त्र सांगतं, पण आमचा वारकरी संप्रदाय सांगतो जर बापाचं कीर्तन आहे आणि मुलांनी जर विना घेतला पंचपदीचा तर बापाला सुद्धा मुलाच्या पाया पडावं लागतं विना घेताना. विठ्ठल विठ्ठल. त्यासाठी वारकरी व्हावं लागतं. वारकरी रोज बाटल्या फोडायच्या हाटेला जाऊ नाही ना, वारकरी व्हावं लागतं. चला पाया पडायला गेले पण लांबून डोक्याच्या पाट्या खाली ठेवल्या आणि लांबून पाया पडले. हात लावायचा जातीने, हा हे ध्यानात ठेवा फक्त शेवटपर्यंत. हात लावायचा नाही वारकऱ्याला, लांबून पाया पडले. आता वारकरी कशाचा देवच होता ते बाबा. कोण रे म्हणले, नाव सांगितले. कुठं चाललात म्हणजे पंढरपूर. आता याला माहित नाही का, पण खेळतो येण्याची खेळावा. रंगारी रंगारी देव काय म्हणून संत मंडळीच्या प्रमाणे आहे की नाही. रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई वो रंगा येई वो येई वो रंगा येई वो येई वो रंगा येई वो येई रंगा येई वो ठाई माझी कृष्णाई का नाही. त्याला रंगा म्हणलेले. रंगा येई हो याचा अर्थ तू रंगारी आहे. तू खेळ खेळणार आहे. खेळ खेळणार नाही, खेळ करणारा तूच आहे. नुसता करणारा नाही, खेळ मोडणारा तूच आहे. खेळी मोळी घरी मोडी ह्या मात्रे पाप पुण्य संचित आहे की नाही. घडवणारा तोच आणि मोडणारा. असा रंग भरतो एखाद्याच्या संसारामध्ये. आता माझं नाही तुमचं सांगतो. इतका रंग भरतो. बंगला काय, बसायला गाडी काय, झोपायला ती मोठी गादी काय, प्यायला काय म्हणजे पाणी, जेवायला काय चांदीचं ताट. असा रंग भरतो, असा रंग भरतो. पण सगळं सुविधा सोयीने आलं का याला काहीतरी होतं तर याच्या गोष्ट उपभोग घेता येत. जळी पुढे पुढे हा तरी पाहता पाहता ऐक नाही क्षण न लागता दिसेना ते. तैसा हा संसार देखता देखता अंत काय हाता काही नसे गारोड्याचा खेळ. हा तैसा हा संसार नामा म्हणे येते काही नसे. बरे क्षणाचे मिठ्य सर्व आहे. विठ्ठल
कोण तुम्ही? सांगितलं. कुठं चाललात? पंढरपूरला. कुठून आलात? साताऱ्याहून आलो. ह्या पाठीत काय आहे? ऐकताना मला माझं आता काय होतं? आंबे. त्यांनी सांगितलं आंबे. कोणासाठी चालले रे? यांनी सांगितलं देवासाठी. आणि विचारतोय कोण? हे ध्यानात ठेवा सगळे. मग एखादा आंबा देता का मला? कुणी मागितलं? पांडुरंगाने. एखादा आंबा द्या. आता आंबा द्यायची मस्त इच्छा होती भीमसेन बुवा, पण देता कोणाला? आता द्यायचा होता पाटलाचा. जर द्यावा याला पुढे हिशोबाला कमी झाला तर बामणाची दारू वर होती मुंबईतील. पंढरपूर पाहून द्यायची नाही, लांबून पाहायचं, ते लांबून लांब राहून जाईल. बरं प्रामाणिकपणे आता इथपर्यंत आणले, त्याला कलंक लागत. एखादा जर आंबा कमी भरला तिथं तर सुदामा काय द्यायला तयार नाही. पण महिलांचा स्वभाव असतो, मातृप्रेम जागा असतं यांचं. सत्याला कारणीभूत कोण? महिला. आता माणसं नाही बोलायचं बरं का, महिलांनी म्हणायचं. महिला काय म्हणायचं फक्त? बोला. सत्याला कारणीभूत कोण? मोठे आवाज नाही. हा, सत्या कारणीभूत कोण? महिला. दिंडीला जायला कोण? हरिपाला टाळ घ्यायला कोण? तुळस घ्यायला कोण? महिला. पाया पडायला सगळ्याच्या आधी कोण? पैसे द्यायला आम्हाला कोण? बोला ना. होय कुठे कुठं ठेवले असेल चोरून तर आणायच्या. सप्त्या वर्गण द्यायला कोण? बोला पटकन. महिला. पंक्तीला पुढं कोण? महिला. आणि एका घराचे 2 घरं करायला कोण? वा, पटलं मला. हेच मला ऐकायचं होत, म्हणून तुमच्या पोटाला यावा. खरं बोलल्या त्या. एका घराचे 2 घरं करायला कोण? महिलाच. तुम्हीच कारणीभूत द्या. ऐके नाही ध्यानात ठेवा. तिने सांगितलं तुम्ही नका देऊ, मी देते आंबा. पाठी सोडली स्वतःची. आंबा का हरला. आता हातात द्यायचा नाही, कारण जातीने. हे घ्या. मी प्रत्येक वेळेस ते काय सांगतो तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. हे काय चाललंय? आंबा खाली ठेवला. आता जगाच्या मालकाने आंबा खायला पाहिजे होता का नाही? बोला. तुमचं काय म्हणणं? खायला. त्यासाठी इतका लांब आला होता. पंढरपूर पाल सोडून इकडे आला. आंबा उचलला देवाने. ऐका बरं, तोंडाला लावला. आंबा चोखला देवाने, निम्माच खाल्ला. आणि आंबा त्याने खाल्ला, निम्मा खाऊन झाला. या दोघाला आनंद झाला का देवाने म्हणजे वारकऱ्याने आंबा खाल्ला. त्यांच्या चेहऱ्याला आनंद आला. पण झालं काय? मी म्हणलं तो खेळकरी येतो. त्याने जेवढा आंबा खाल्ला तेवढाच बाकीला राहिलेला आंबा राग राग तिच्या अंगावर फेकून दिला. कोणाच्या? सावित्री. आता वाईट वाटलं तिला. आतापर्यंत चांगला खाल्ला म्हणजे आता खायचं तर माझ्या अंगावर फेकला. ते आंबा घाई घाई झेलला. महाराज वारकरी बुवा आंबा का नाही खाल्ला? राग आला. देव नाटक केलं. देऊन तिला म्हणले आंबा. आंबटच तिला म्हणले, तरी मी खाल्ला म्हणले निम्मा. असा आंबट आंबा मी कधी खाल्ला नाही म्हणले. राहू दे तुलाच. चलायला लागला वारकरी निघून गेला. तिच्या मनाला थोडं दुःख झालं. आता ज्याला दिला त्यांनी खाल्ला नाही. तिथं पुढे हिशोबाला 100 होती. आता एक कमी भरण. तिथून त्या बामणाचा जायचं आपल्याला पंढरपुरातल्या बडव्यांचा. करायचं काय? पण त्या आंब्याला नमस्कार केला. आतापर्यंत आम्ही उष्टच खात आलो, म्हणजे सगळ्या गावाचं खरकटच खात आलो. आता आंबा उष्ट खायचा वेळ आली, हे तरी करून सोडू म्हणजे आम्ही, आहे की नाही? त्या आंब्याला नमस्कार केला आणि तो आंबा त्या बाईने असा ओटीत घातला स्वतःच्या. ऐकता ना? ओटी कळती ना? मग ते असं खवली ओटी कमरेला. आंबा त्याच्यात ठेवला. निघाले प्रवासाला. दुःख झालं आंबा न खाल्ल्यामुळं. कुणी कोणासोबत बोलायला तयार. तो वारकरी यांची वाटच बघत होती पुढे गुंतलेत म्हणून. गेले वारकऱ्यामध्ये समावेश झाले. दुःख होतं पण काहीच कुणी बोलायला तयार नाही. पण असं करता करता थोडं दुःख होतंय ना, होतंय पुढं. पण तिथं कळस दिसला. झळझळीत सोनं पण चालता चालता वारकऱ्यांना पंढरपूर जवळ आलं आणि 3-4 किलोमीटरवर पंढरपूरचा कळस दिसला. काय आनंद असतो वारकऱ्याला.
कळस पाहिला ना का वारकरी 15 दिवसाचं दुःख विसरून जातो. पावसात भिजला काय, जेवायला भेटलं काय, कुठं झोपायला भेटलं. कळस पाहिला आणि वारकऱ्यांनी गजन ठोकले, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. वारकऱ्यांनी आनंद पाहिला. झळ झळीत सोनसळा कळस दिसतो सोजवळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. पाहिलं ए चोखा ए सुदामा, अरे कळस बघ, तू पहिल्यांदा आलाय आहे की नाही. स्वामींनी त्याचा वर केला आणि कळस पाहिला. आनंद वाटला. पत्नीला सांगितलं, सावित्रा अगो कळस बघ म्हणजे परत भेटतो का नाही नशिबाने पाहायला. कळस पाहायला. थोडे पुढे गेले, चंद्रभागेचा घाट लागला आहे की नाही. रंग तुझे गुणी माझा, रंग तुझे गुणी रंग तुझे गुणी माझा, रंग तुझे गुणी. वामन भाऊचे परत. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा. परत यायचं आणि चंद्रभागा भीमा आणि तिथं तोडायचं चंद्रभागा. भीमा चंद्रभागा पाहिली. अजून वारकाला आनंद झाला. पुढे निघाले. दोन्हीच हात भरले घनदाट. नवजो म्हणती आम्ही वैकुंठा जी देखील पंढरी रे. ऐक नाही वारकरीच भेटले. आनंदच. उदंड पाहिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमा. ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा ते ऐशे ऐसा विटेवर देव ऐशे संत जन ऐशे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. ऐक नाही पंढरीत पावलो पंढरी वैकुंठ भोर. किंवा सुखाचे हे सुख चंद्रभागे तरी आहे की नाही. पंढरपुरात गेले. आनंद झाला. कधीच पंढरी पाहिलं नाही. दोघांना एवढं बायकोने डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. दहा पंढरपूर पाहून. चंद्रभागे तिथे गेले, स्नान केलं आणि वारकऱ्यांनी सांगितलं चला म्हणले आता पांडुरंगाच्या दर्शनाला. तेव्हा काय बारी लई मोठी, मी होतो ना तेव्हा तिथे. वारकरी तेव्हा बारीला लागले. विनोद केला. पांडुरंगाच्या बारीला लागले. आता आनंद होता. देव पाहता येईल. लांबून का होईना पाहता येईल. जशी जशी बारी जवळ चालली तस तस मनामध्ये दुःख होतं. कशाचं कशाचं आंब्याचं. ज्ञानात ठेवा. आणि नेम योगा योगाने तिथं गेले जवळ जवळ. आणि तो पंढरपुराचा बामण बाहेर आला. बरवे हे साताऱ्याचे आंबे आणले का रे कुणी. पुकारलं. आता ह्या दोघांना तेवढा आनंद होता. आंबे आपण आणले जायला पाहिजे पुढं अशी वारबारी चालू होती. सगळे तमाम वारकरी होते. दोघं पती पत्नी आंब्याच्या पाट्या उचलल्या. असे बाजूला झाले. आंब्याच्या पाट्या खाली ठेवल्या. तेवढं बाप त्यांच्या संग चांगलं बोलत होता. ऐकता ना माझं. इथं कुणी असेल तर राग येऊन देऊ नका. तेवढं चांगलं